महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावठा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहादा तहसील कार्यालयात धडक मोर्चा. शहादा. जगन ठाकरे. शहादा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावठा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने शहादा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आयोजन करण्यात आले होते. याबाबत अधिक माहिती अशी की शहादा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावठा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज दिनांक 9 रोजी शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाने नियोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या. जनसुरक्षा विधायक कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा. संजय गांधी श्रावणबाळ भूमिहीन शेतमजूर दिव्यांग तसेच राष्ट्रीय अर्थसहाय्यकाची रक्कम त्वरित अदा करावी. गावरान वन जमीन कसणाराच्या नावे त्वरित सातबारा द्यावा. रोजगार हमी अंतर्गत मजुरांना 700 रुपये मजुरी अदा करावी. वृद्धांना पेन्शन योजने त्वरित लागू करावी. शहादा तालुक्यातील दरा, चिंचोरा, वीरपूर या ग्रामपंचायतीचे तावडीत विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायताचा दर्जा द्यावा. शहादा तहसील पुरवठा विभागाचा बंगला कारभार बंद करून पूर्वीप्रमाणे नावे वाढवणे व हमीपत्र पुरवठा विभागामार्फत स्वीकारण्यात यावे. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे अशा विविध मागण्यांसह सुनील गायकवाड सह खंडू समुद्रे, रविभाऊ, संतोष गायकवाड, सुनील गावडे, राजाराम ठाकरे, जीराबाई, बापू ब्राह्मणे, बेबी संजय बागले, भिका ब्राह्मणे, अनिल ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.